श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 संजय उवाच। मग संजयो म्हणे राया ते आईके तो पाथु तेथे शोकांकुल रुदनाते करी तू असे ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत ते नेत्रवले असे चित्त पवने परी जैसे लवन जळे झळमले ना तरी अप्रवाते हाले तैसे सदीर परी विरंभले हृदये तयांचे म्हणून कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला जैसे कर्दमी रूपला राजहंस तया परी तो पंडुक मोरू महामोहे अति जर्जरू देखोनी श्री श्यामंधरू काय बोले म्हणे अर्जुना आदि पाही हे उचित काय इथे ठाई तू कवन हे काही करिता हासी तुझ सांगे काय जाहले कवन उने आले करिता काय ठेले हे तू काय सांग तू अनुचिता चित्तने दिसी धीरू कही न सांडिसी तुझे नी नामे अपयशी दिशा लंघिजे तू शूर वृत्तीचा ठाऊ क्षत्रियान माझी राहो तुझी या लाठेपणाचा आऊ तिही लोकी तुवा संग्रमी हरू जिंकला निवात कवचांचा ठाव फेरिला पवाडा तुवा केला गंधर्वासी। मराठी अर्थ। अध्याय 2 त्याचा मराठी अर्थ मी सांगत आहे। मग संजय धृतराष्ट्र राजाच म्हणतो, महाराज ऐका, राजू अर्जुन ज्या ठिकाणी शोकाने व्याकुळ होऊन रडू लागला, कारण आपले सर्व कुळ पाहून त्याच्या मनात विलक्षण मोह उत्पन्न झाला आणि त्या योगाने त्याचे चित्त द्रवले। जसे पाण्याने मीठ विरघळते अथवा वाऱ्याने ढग नाही तसे होतात, त्याचप्रमाणे अर्जुन मोठा धैर्यवान होता आणि तरी त्याच्या हृदयास द्रव आला। जसा राजहंस पक्षी चिखलात रुतल्यावर म्लान दिसतो तसा तो ममतेने व्याकुळ होऊन अगदी म्लान दिसू लागला। याप्रमाणे अर्जुन महामोहाने ग्रस्त झालेला पाहून भगवान श्रीकृष्ण त्यास म्हणाले, अर्जुना, तू अगोदर असे पहा की या युद्ध प्रसंगी तुला युद्ध टाकून जाणे शोभते का? अरे तू आहेस कोण आणि हे करतोस काय याचा अगोदर विचार कर। तुला काय झाले सांग बरे, कोणते कमी पडले, तुझे काय करण्याचे राहिले म्हणून तू दुःख करीत आहेस? तू अनुचित गोष्टीकडे कधीही लक्ष देणारा व धीर सोडणारा असा नाहीस। तुझ्या नावाचाच असा महिमा आहे की तुझे नाव ऐकूनच अपयशांनी दिगंती पळून जावे। तू शौर्याचा तर केवळ निधी आणि क्षत्रियांचा मुकुटमणीच आहेस। अरे तुझ्या शौर्याचा तर त्रैलोक्यात डंका गाजत आहे। तू युद्धात शंकरात जिंकलेस, निवात कवच दैत्यांचा समूळ उद्देश केलास, आपले यश गंधर्वास गावयास विषय करून ठेवलास। अर्जुना, तुझा पराक्रम इतका उत्कृष्ट आहे की तुझ्या पराक्रमाची तुलना करून पाहिल्यास हे त्रैलोक्यही क्षुद्र दिसू लागते। असा हा या अध्याय 2 सुरू झाला। त्या 10 ओळी आपण घेतलेल्या आहेत, त्याचा मराठीचा अर्थ मी सांगितलेला आहे। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी।